नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत पालक कॉर्न स्टफिंग पराठा। तर त्यासाठी कणिक एक जुडी पालकाची मी चिरून घेतलेले, स्वच्छ धुवून चिरून घेतलेले, 2 चमचे ओवा आणि अर्धा चमचा मीठ असं साहित्य घेतलेलं आहे। आता मसाल्यामध्ये गरम मसाला, धना जिरा पावडर, तिखट, हळद, मीठ, लसूण ठेचून घेतलेला आहे आणि अद्रक आणि मिरचीही ठेचून घेतलेले आहेत। कॉर्न आपण बॉईल करून घेतलेले आहे आणि आता ते मिक्सरमध्ये जाडसर अशी भरड काढून घ्यायचे। तर त्यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता त्यामध्ये धना जिरा पावडर, लाल तिखट, मीठ, हळद असे सर्व साहित्य म्हणजे मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत। आता त्यामध्ये लसूण जो ठेचून घेतला होता आणि मिरची, अद्रक तेही ठेचून घेतलेले घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपलं स्टफिंग आता रेडी आहे पराठ्यासाठी। इकडे कणिक मळून घ्यायचे, त्यामध्ये पालक, ओवा आणि मीठ आणि थोडंसं पाणी घालून जाडसर असा कणिक मळून घ्यायची आहे, डो तयार करून घ्यायचा आहे। आपलं स्टफिंग आणि कणिक तयार आहे मळून। आता छोटासा असा जाडसर गोळा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्टफिंग घालून घ्यायचं आहे। हा पराठा जास्त पातळ लाटायचा नाही आहे, थोडासा जाडसरच ठेवून द्यायचा आहे। आपला पालक कॉर्नचा पराठा तयार आहे आणि तव्यावर मस्तपैकी तूप घालून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। थंडीच्या दिवसामध्ये पालक खूपच छान भेटतो बरं का। तर पालक कॉर्न स्टफिंग केलेला पराठा खूपच छान लागतो। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, आणि कमेंटमध्ये सांगा कशी रेसिपी झाली आहे ती। थँक्यू।